हाय हॅलो नमस्कार. ऑलराऊंडर वैशाली गुंजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला छोलेची भाजी सोप्या पद्धतीने कशी करतात ते तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात आपण ते जाऊन बघूया आणि त्याच्या अगोदर आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया. तुम्हाला माहिती आहे आपला ब्लॉग स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, नवीन असेल तर या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि एंडपर्यंत नक्की बघा. तर चला जाऊन आपण आपला ब्लॉग हा स्टार्ट करूया. एका भांड्यात आपण तेल तापायला ठेवूया. 2 चमचे तेल घेतलेले आहे. तेल चांगलं तापल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा जिरं, त्यात आपल्याला आता तेजपत्ता टाकायचा आहे. आता आपल्याला याच्यात कांदा टाकायचा आहे. मी 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चॉप करून. मिक्स करूया. तर आपल्याला कांद्याचा थोडासा कलर चेंज होऊन द्यायचा आहे. बघा कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. त्याच्यात आपण आता 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत. तर मी एक बारीक चॉप करून टोमॅटो घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टोमॅटोची पेस्ट पण टाकू शकता. आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ ॲड करूया आणि चांगलं मिक्स करूया. आपण टोमॅटो चांगला आपल्याला शिजून द्यायचा आहे. रात्रभर भिजत ठेवलेले छोले 4 ते 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत कुकरमध्ये आणि शिजलेली पण आहेत. हे बघा ओव्हर कुक नाही झाले, बरोबर शिजलेले आहेत. त्याच्यात मी आता 1 चमचा धनिया पावडर टाकणार आहे आणि लाल मिरची पावडर 1 चमचा. मिक्स करून घेऊया. पूर्ण आपण पेस्ट करून घेऊया. त्याच्यात एक मिरची टाकलेली आहे कापून. तर त्याला आपण मिक्स करूया. तर मी याच्यात आता 1 चमचा छोले मसाला टाकते. चांगला मिक्स करून घेऊया. छोले आणि त्याचं पाणी ॲड करूया. झाकण मारून आपण त्याला 2 ते 3 मिनिटं तसंच ठेवूया. तर मी एका प्लेटीत उकडून घेतलेले छोले बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि त्याचं थोडंसं पाणी पण घेतलं आहे. आता आपल्याला त्याला असं स्मॅश करायचं आहे हाताने. त्याच्याने आपण टेस्ट एक वेगळी लागते. तर पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. तर चायनीत मी स्मॅश केलेले छोले घेतलेले आहेत आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला त्याचं छोल्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं पाण्याचं पण यूज करू शकता. तसंच आता मी बाकीचं पण करून घेते. थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला करायचं आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. ओके आलेली आहे.
याच्या अगोदर पण मी एक छोल्याचा ब्लॉग टाकलेला, तो तुम्ही बघितला नसेल तर खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड करते। ही व्हिडिओ झाल्याच्या नंतर तो तुम्ही नक्की जाऊन बघा। तर आपण छोलेला उकळी येऊन देऊया। उकळी आलेली आहे, आपले छोले पण रेडी आहेत खायला। आता मी गॅस बंद करते। तर तुम्हाला आपला छोल्यांचा हा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला, आणि तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा। आपण आता डायरेक्टली भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।